नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 9 ऑक्टोबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओच्या सुरुवातीला बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे मेरा हो चोंगबा सण कुठे साजरा केला जातो? तर जो मेरा हो चोंगबा सण आहे तो मणिपूर येथे साजरा केला जातो। मेरा हो चोंगबा सण मणिपूरमध्ये साजरा केला जातो, जो डोंगर आणि खोऱ्यातील एक्यांचे प्रतीक असून सामाजिक एकता आणि सौहार्द वाढवतो। हा सण मेइती कॅलेंडरच्या मेरा महिन्याच्या 15व्या चंद्रदिनी दरवर्षी साजरा केला जातो, ज्यात पारंपरिक विधी आणि राजवाडापासून कांगलापर्यंतच्या विधी मार्गदर्शक मिरवणुकीचा समावेश असतो। मेरा हो चोंगबा हा मणिपूरमधील एकमेव सण आहे जिथे सर्व स्थानिक समाज आणि आदिवासी समुदाय सहभागी होतात। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, देहरादून साहित्य महोत्सवाची या वर्षीची म्हणजेच 2025ची थीम काय आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आणि ती थीम आहे वसुधैव कुटुंबकम एकतेचे स्वर, अशी या देहरादून साहित्य महोत्सवाची थीम आहे। देहरादून साहित्य महोत्सवाची 7वी आवृत्ती माजी मुख्य न्यायाधीश DY चंद्रचूड, चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अली, लेखिका व स्तंभ लेखिका शोभा डे, तसेच प्रसिद्ध गायिका उषा उथुप यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांच्या उपस्थितीत आयोजित केली जाणार आहे। या वर्षीच्या महोत्सवाची थीम आहे वसुधैव कुटुंबकम एकतेचे स्वर, आणि हा कार्यक्रम दून इंटरनॅशनल स्कूल देहरादून येथे आयोजित केला जाणार आहे। दुसरा प्रश्न आहे, लिंथोई चानंबमने कोणत्या वजन गटात कांस्य पदक जिंकले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी 63 किलो। तर लिंथोई चानंबमने 63 किलो या वजन गटात कांस्य पदक जिंकले आहे। लिंथोई चानंबम ही 19 वर्षाची जुडो खेळाडू हिने लिमा पेरू येथे झालेल्या जुडो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी पहिलेच पदक जिंकून इतिहास रचला। चानंबमने नेदरलँडच्या जोनी गेलन हिला पराभूत करून महिलांच्या 63 किलो वजन गटात कांस्य पदक मिळवले। लिंथोई चानंबम ही या प्रतिष्ठित स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे। आजचा आपला पुढला प्रश्न आहे, इराणच्या संसदेने राष्ट्रीय चलन रियालमध्ये कोणता बदल करण्यास मंजुरी दिली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी 4 शून्य काढून टाकणे। इराणच्या संसदेने त्यांच्या राष्ट्रीय चलन रियालमधून 4 शून्य काढून टाकण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे व्यवहार आणि आर्थिक अहवाल अधिक सोपे व सुसंगत बनविण्याचा उद्देश आहे। ही सुधारणा 35% पेक्षा अधिक दीर्घकालीन चलनवाढीच्या परिणाम स्वरूप करण्यात आली आहे, ज्यामुळे रियालचे मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झाले आहे। इराणचा मध्यवर्ती बँक या योजनेसाठी 2 वर्षाची तयारी कालावधी घेईल, त्यानंतर 3 वर्षाचा संक्रमण कालावधी म्हणजे ट्रान्झिशन पिरियड राहणार आहे। पुढला प्रश्न, जागतिक कापूस दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर जो जागतिक कापूस दिन आहे तो दरवर्षी 7 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो। पर्याय सी हे चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील। जागतिक कापूस दिन दरवर्षी 7 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो। या दिनाला अधिकृत मान्यता 30 ऑगस्ट 2021 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने दिली। ही संकल्पना कॉटन 4 देशांनी बेनिन, बुर्किना फासो, चाड आणि माली यांनी मांडली होती, ज्यामध्ये नंतर कोट दी आयव्होर या देशानेही सहभाग घेतला। सुरुवातीचे 4 देश यामध्ये कोणते होते? तर ते होते बेनिन, बुर्किना फासो, चाड आणि माली, आणि त्यानंतर यामध्ये 5वा देश सुद्धा सहभागी झाला, आणि तो आहे कोट दी आयव्होर या देशाने काय केला, यामध्ये सहभाग घेतला। पहिला जागतिक कापूस दिन 7 ऑक्टोबर 2019 रोजी जागतिक व्यापार संघटना म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन यांनी साजरा केला होता। 5वा प्रश्न, एक्सपेक्टेड क्रेडिट लॉस ECL मॉडेल RBI कधीपासून लागू करणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी एप्रिल 2027 पासून। म्हणजे जे ECL ज्याचं लॉंग फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जे आहे एक्सपेक्टेड क्रेडिट लॉस, तर हे जे मॉडेल आहे ते RBI एप्रिल 2027 पासून लागू करणार आहे। एप्रिल 2027 पासून RBI ECL मॉडेल लागू करणार असून ज्यामुळे कर्ज जोखीम लवकर ओळखणे आणि उच्च तरतूद करणे आवश्यक होईल।
हा मॉडेल 4 वर्षाच्या संक्रमण कालावधीसह मार्च 2031 पर्यंत अंमलात राहणार आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग तसेच निवासी रिअल इस्टेट क्षेत्रासाठी भांडवलाची आवश्यकता यामुळे काय होईल, कमी केली जाईल. प्रश्न 6वा आहे, महाराष्ट्र सरकारने नवीन फिल्म सिटीसाठी जमीन कोणत्या ठिकाणी मंजूर केली आहे? तर महाराष्ट्र सरकारने नवीन फिल्म सिटीसाठी इगतपुरी येथे जमीन जी आहे ती मंजूर केली आहे. पर्याय सी हे प्रश्न 6व्याचं काय आहे, योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र सरकारने नाशिक जिल्ह्यातील गिरीचे शहर इगतपुरी येथे नवीन फिल्म सिटीसाठी जमीन वाटप करण्यास मंजुरी दिली आहे. सदर प्रस्तावित फिल्म सिटी मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या आदर्शावर आधारित असणार आहे, ज्यामध्ये इंडोर स्टुडिओज, आउटडोर सेट्स तसेच चित्रपट आणि टेलिव्हिजन कार्यक्रमांच्या शूटिंगसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असतील. ही फिल्म सिटी मुंबईपासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. 7वा प्रश्न, पेयजल आणि स्वच्छता विभागाने BISAGN BISAG-N सोबत कोणत्या प्रकारचा करार साईन केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, स्मरणपत्र करार. पेयजल आणि स्वच्छता विभाग म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशन DDWSने BISAG-N सोबत स्मरणपत्र करार मेमोरँडम ऑफ ॲग्रीमेंट साईन केला आहे, ज्याद्वारे GIS संयुक्त निर्णय सहाय्यक प्लॅटफॉर्म तयार केला जाणार आहे. हा प्लॅटफॉर्म ग्रामीण भागातील जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन यांच्या नियोजन, मॉनिटरिंग आणि मूल्यमापनामध्ये पारदर्शकता, जबाबदारी आणि कार्यक्षमता वाढवण्यात मदत करेल. 8वा प्रश्न आहे, खालिद एल एनानी यांना कोणत्या संस्थेचे संचालक जनरल म्हणून नेमण्यात आले आहे? इजिप्तचे माजी पुरातत्व आणि पर्यटन मंत्री खालिद एल एनानी यांना युनेस्कोचे संचालक जनरल म्हणून नेमण्यात आले आहे. युनेस्कोची स्थापना 1945 मध्ये झाली आणि त्याचे मुख्यालय आहे पॅरिस येथे. युनेस्कोचा उद्देश शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि संवादामधील आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे शांतता आणि सुरक्षा वाढवणे हा आहे. 1948 पासून भारत युनेस्कोचा संस्थापक सदस्य आहे आणि त्याचबरोबर देशात 2 युनेस्को कार्यालय कार्यरत आहेत. प्रश्न 9वा, इंडियन रेडिओ सॉफ्टवेअर आर्किटेक्चर IRSA 1.0 कोणत्या संस्थेने लॉन्च केले? तर हे जे सॉफ्टवेअर आहे ज्याचं नाव आहे IRSA इंडियन रेडिओ सॉफ्टवेअर आर्किटेक्चर 1.0 हे सॉफ्टवेअर DRDO म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या संस्थेने लॉन्च केले आहे. रक्षा संशोधन व विकास संघटना डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ आणि त्रिसैनिक दलांच्या सहकार्याने इंडियन रेडिओ सॉफ्टवेअर आर्किटेक्चर 1.0 नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कार्यशाळेत लॉन्च केला. हे भारतातील पहिले मानकीकृत सॉफ्टवेअर आर्किटेक्चर आहे, जे सॉफ्टवेअर डिफाईन्ड रेडिओसाठी विकसित केले गेले असून देशांतर्गत लष्करी संवाद प्रणालींमध्ये परस्पर कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आजचा शेवटचा प्रश्न आहे, 5 नवीन राष्ट्रीय संरक्षण प्रकल्पांचे उद्घाटन कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी केले? तर जे 5 नवीन राष्ट्रीय संरक्षण प्रकल्प आहेत त्यांचे उद्घाटन केले आहे भूपेंद्र यादव या केंद्रीय मंत्र्यांनी. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी 5 नवीन राष्ट्रीय संरक्षण प्रकल्पांचे उद्घाटन केले. 2025 ची थीम तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, जी आहे मानव वन्यजीव सह अस्तित्व, जी IGNFA देहरादून येथे आयोजित करण्यात आली. यामध्ये सुरू करण्यात आलेले प्रकल्प खालीलप्रमाणे आहेत: प्रोजेक्ट डॉल्फिन, प्रोजेक्ट स्लॉथ बियर आणि प्रोजेक्ट घरियाल. तर मित्रांनो, हे होते आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता आहे तुमच्यासाठीचा खास प्रश्न, UPI व्यवहारांसाठी नवीन बायोमेट्रिक आणि वेअरेबल ग्लास आधारित प्रमाणीकरण प्रणाली कोणत्या संस्थांनी सुरू केली आहे? प्रश्न पुन्हा एकदा ऐका, UPI व्यवहारांसाठी नवीन बायोमेट्रिक आणि वेअरेबल ग्लास आधारित प्रमाणीकरण प्रणाली कोणत्या संस्थांनी सुरू केली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. माहिती खरंच उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.